महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर दुसरीकडे महाराष्ट्रात अत्यंत भयानक वातावरण पाहायला मिळतं। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात तुफान पाऊस झालाय। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढले। सोमवारी दुपारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांसह गोवा राज्याला अचानक पावसानं झोडपलंय। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस, बांदा आणि दोडामार्ग तालुक्यातील पावसानं हाहाकार माजवलाय। राज्यमार्गावर उन्मळलेली झाडं रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झालाय। यामुळे या भागात वाहतुकीवर परिणाम झालाय। गोव्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली असून काही ठिकाणी वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळाली। रस्त्यांवरती पाणी साचल्यानं अनेक वाहनं अडकली। पावसाच्या जोरदार हजेरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज पुरवठ्याचा बिघाड झालेला आहे आणि अनेक ठिकाणी लाईट बंद पडल्यात। हवामान खात्यानं अधिक पावसाच्या अंदाजाची माहिती दिली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। प्रशासनानं रस्त्यांवर सफाई आणि मदत कार्य सुरू केलं, तरीही नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची आणि आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। पावसामुळे आंबा, काजू पिकं धोक्यात आलेली आहेत। सांगलीच्या मिरज शहरासह परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। प्रचंड वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय। मिरज परिसरात कोसळलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरची झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत, तर काही घरांचे पत्रे देखील उडून गेल्याची माहिती मिळते आहे। गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत होता, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसानं दिलासा दिलाय। मात्र अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ देखील उडाली आणि काही काळ जनजीवन विस्कळीत देखील झालं।